नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन. तर 8 ऑगस्ट 2025ला नारळी पौर्णिमा आहे, 9 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. तर या दोन्ही सणांचं सामाजिक धार्मिक महत्त्व आपण समजून घेऊ. श्रावणातल्या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. भारतातील विविध भागात या दिवशी वेगवेगळे विधी केले जातात. त्यानुसार ही पौर्णिमा वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. उत्तर भारतात या दिवशी रक्षाबंधन केलं जातं. त्यावरून तिकडे या पौर्णिमेला राखी पुनव म्हणतात. बऱ्याच भागातील लोक या दिवशी आपल्या मनगटावर किंवा आपल्या गळ्यामध्ये सुताचे पोवते बांधतात, म्हणून याला पवती पौर्णिमा असंही म्हणतात. पोवतं म्हणजे सुताचा धागा पिवळा हळदीचा लावून तो बांधला जातो, गळ्यामध्ये घातला जातो. समुद्राकाठचे लोक या दिवशी समुद्राची पूजा करतात. त्याला यथाविधी नारळ अर्पण करतात, नारळ वाहतात, म्हणून या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असं देखील म्हणतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवतेसाठी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करण्याची देखील पद्धत आहे. वरुण ही पर्जन्याची, पावसाची देवता आहे. या पौर्णिमेच्या आधी 2 महिने भरपूर पाऊस पडत असतो. समुद्रावर वादळी वारे वाहत असतात. समुद्र हा खवळलेला असतो. त्याचे हे स्वरूप महाभयंकर असते. अशा या स्थितीत समुद्रामध्ये फिरणं, संचार करणं अशक्य असतं. श्रावणी पौर्णिमेपासून समुद्र हा शांत होतो. गलबते, पडाव, होड्या पूर्वीसारख्या फिरू लागतात. त्यांना धोका राहत नाही आणि पुढील काळात देखील काही धोका होऊ नये, विघ्न होऊ नये, संकट येऊ नयेत आणि निर्विघ्न सर्व व्हावं, यासाठी या दिवशी कोळी लोक समुद्राची पूजा करतात. या पौर्णिमेची आणखी एक विशेषता म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी रेशमाच्या धाग्याची राखी बहिणीने भावाच्या हातात बांधायची असते. संकटकाळी भावाने बहिणीचे रक्षण करावं अशी अपेक्षा असते, त्याच्यावर ती जबाबदारी असते. रक्षाबंधन हा राजस्थानचा प्रमुख सण आहे. तेथे तो अतिशय आनंदाने आणि सश्रद्ध मनाने थाटामाटात साजरा केला जातो. धार्मिक भावनेबरोबरच या सणाची ऐतिहासिक परंपरा फार मोठी आहे. राजपूत लोक जसे अत्यंत शूर म्हणून प्रसिद्ध आहेत, तसेच ते शब्दांचे देखील पक्के म्हणून समजले जातात. तर दिलेल्या शब्दांकरता प्राणांची पर्वा देखील ते करत नाहीत, प्राण देखील अर्पण करतात. या सणाच्या संदर्भातली एक कथा इतिहासात देखील आहे आणि त्याचा हा गुण विशेषत्वाने आपल्याला दिसून येतो. फार पूर्वी राजस्थानामध्ये राजपुतांची राज्य होती. त्यावेळेपासून हा सण साजरा केला जात आहे. स्त्रिया आपल्या पतीला आणि भावाला रेशमाची कलाकुसर केलेली अत्यंत देखणी आणि अशी पवित्र राखी बांधतात. राखी म्हणजे पवित्र प्रेमाचे बंधनच. जे बंधन घालण्यामध्ये स्त्रियांचे मन उदात्त प्रेमाने, पावित्र्याने भरून येतं आणि जे बंधन स्वीकारण्यामध्ये पुरुषाला देखील आनंद आणि समाधान मिळत असतं. असे हे रेशमी धाग्याचे अतूट असं हे बंधन असतं. असं बंधन बांधून स्त्रिया आपल्या रक्षणाची जबाबदारी पुरुषावर आहे असं सांगत असतात. वेळप्रसंगी शत्रूच्या शिबिरात जाऊन या स्त्रिया आपल्या पतीविरुद्ध लढणाऱ्याच्या हातात राखी बांधत असत. साहजिकच प्राचीन इतिहासामध्ये राखीचे बंधन निभावण्यासाठी अनेक राजपुतांनी आपले प्राण देखील धोक्यात घातल्याची उदाहरणं आहेत. प्राचीन काळामध्ये विधर्मीय लोक देखील राखीचे महत्त्व जाणून राखीचा योग्य ते मान ठेवीत असत. या संदर्भामध्ये राणी कर्मवतीची कथा प्रसिद्ध आहे. पहा, गुजरातचा बादशहा बहादूर शहाने चित्तोडवर हल्ला केला. त्यावेळी चित्तोडचा कारभार राणी कर्मवती पाहत होती. तिने त्याच्याशी निकराने युद्ध केलं, पराक्रम गाजवला, पण बहादूर शहाच्या सैन्यबलापुढे चित्तोडची ताकद कमी पडली आणि पराभव समोर दिसू लागला. त्यावेळी राणी कर्मवतीने बाबराचा मुलगा हुमायून याला राखी पाठवून आपले आणि चित्तोडचे रक्षण करण्यासाठी सांगितले.
आणि हुमायूनने देखील राखीचा स्वीकार करून जाती धर्म याचा मुळीच विचार न करता चित्तोडचे रक्षण केले. राखीचे सामर्थ्य हे असे होते. या दिवशी जो आपले स्वतःचे रक्षण करू शकत नाही असा माणूसही त्याचा ज्या माणसावर ज्याच्यावर विश्वास आहे अशा माणसाकडून रक्षणाची अपेक्षा करतो आणि त्याचे प्रतीक म्हणून रक्षकाच्या हाती राखी बांधतो. राखी पौर्णिमा आपल्याला दुर्बलांचे रक्षण करा असा देखील संदेश देते. अलीकडच्या काळामध्ये काही सामाजिक सांस्कृतिक संस्थांच्या मधूनही रक्षाबंधन साजरे केले जातात. या कार्यक्रमातून थोरांच्याकडून अशा सामाजिक सांस्कृतिक कार्य करणाऱ्या संस्थेला आशीर्वाद मिळावा, त्यांचा या कार्याशी संबंध यावा अशी अपेक्षा असते. जर त्यांना या कार्याची माहिती असेल तर असलेला संबंध दृढ व्हावा, तो वाढावा अशी ही इच्छा असते. या ठिकाणी रक्ष किंवा रक्षक अशा संबंधांची कल्पना नसते, अपेक्षित नसतं तसं. सर्व समाजाचे ऐक्य निर्माण व्हावं, परस्पर प्रेमभावना निर्माण होऊन ती वाढीला लागावी अशी कल्पना असते. या ठिकाणी राखी हे परस्पर स्नेहवृद्धीचे प्रतीक बनते. अशा तऱ्हेने राखी पौर्णिमा हा सर्व समाजाला रेशमी धाग्याने एकत्र आणणारा आणि त्यांच्यात प्रेमभावना निर्माण करून ती वाढीला लावणारा सण आहे. या पौर्णिमेचे आणखी एक नाव आहे पोवती पौर्णिमा. पोवते याचा अर्थ पवित्र असा आहे. पोवते घालण्याच्या विधीस पवित्रारोपण असं देखील नाव आहे. या दिवशी सुताची ही पोवती देवास अर्पण करण्याची, स्वतः गळ्यात किंवा बोटावर घालण्याची पद्धत आहे. श्रावणी पौर्णिमेचे असं हे धार्मिक, सामाजिक आणि भावनिक महत्त्व आपण लक्षात घेतलं पाहिजे. नारळी पौर्णिमेच्या, श्रावणी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी रक्षाबंधन. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.